आई अगं सुमी आजी त्यांचं पॅचअप करायला निघालीये. थांबव ना तिला. मी कशी थांबवू इथून? आई आहे ना तुझी, मग थांबव ना तिला. तू जरा शांत बस, काय बोलतायत ऐकू दे. शांत बस जरा. केदार, मी तुझी बायको बोलतीये. हा, अरे वा, लवकर आठवण आली तुला नवऱ्याची. हा, कशाला फोन केलाय? हा, काय काम होतं? केदार केदार ही काय पद्धत आहे अरे बोलायची? जरा नीट बोल ना तिच्याशी. मला नव्हतीच आली आठवण तुझी. ते सुमीला तुझी आठवण येत होती ना, म्हणून फोन केलाय. नाही, गैरसमज नको व्हायला ना, कुठलं आधीच क्लिअर केलेलं बरं. हा, मग सुमी आजींना सांग मला त्यांच्या फोनवरून फोन करायला. मला पण इथे कौशिकी ताईंसमोर वाद नाही घालायचा आहे. शांत हो प्लीज. मग उचललासच कशाला फोन? घ्यायचाच नाही ना फोन. नव्हतोच उचलणार मी फोन, पण म्हटलं बघावं, तुला एक संधी द्यावी. तुला तुझ्या चुकांची जाणीव झालीये का, म्हणून फोन उचललाय मी. ए केदार केदार, अरे कशाला वाद घालतोस रे बाळा? शांतपणे बोल ना. माझी चूक बघितलं कसं बोलतोय. काय माझी काहीही चूक झालेली नाहीये. अगं तारिणी, वाद नको ना घालू, यासाठी आपण फोन केलाय का? हा, ऐक थोडं, सुमी आजींचं ऐक. माझं तर कधी ऐकत नाहीस, सतत वाद घालत असतेस माझ्या बरोबर. एक मिनिट, मी वाद घालतच नाहीये. मग मी वाद घालतो? हो, तूच वाद घालतोय, तूच भांडतोयस माझ्याशी. भांडकुदळ कुठला? हो, मी भांडलोय तुझ्याशी, पण घर सोडून निघून नाही गेलो. पण कुठं नाही मी तुझ्यासारखा. अरे तुझ्यासारख्या माणसाबरोबर कोणी राहूच शकत नाही, पळूनच जावं लागणार आहे. तारिणी अगं किती रागवशील. अगं पण सुमित, तू पण मलाच बोलणार आहेस का? तो कसा बोलतोय बघ ना. बघा, अगं तसं नाही ग बाई. हे बघ तारिणी, माझं डोकं फिरवू नको हा तू. मी शांत हो जरा. तिला इन्स्टिगेट कशाला करतोयस? मग ही मला मान्य आहे तुम्ही दोघंही रागात आहात, पण तू तरी किमान शांतपणे बोल. मुळात मला बोलायचंच नाही तिच्याशी. ती गेली ना घर सोडून, मला नाही बोलायचं तिच्याशी. ऐकलंस ना तू? आणि तुझा माझ्यावर विश्वास बसत नव्हता. बघितलं कसा वागतोय? घे, बोल त्याच्याशी. तुला बोलायचं होतं ना, तुझ्या लाडक्या धनुषचा फोन आहे, बोल. ताई, तुम्हीच बोला हिच्याशी. अरे केदार. बोल 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 बोल. हॅलो तारिणी. हॅलो तारिणी, ए बाळा